रोल जो आहे तुम्ही परत तुम्हाला सांगतो तपासातून चार्जशीट पर्यंत येईल. तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये आता यासाठी बोलू शकत नाही कारण त्याचा जो तपास चालू आहे. जो एएनसीला अंमलदार आहे त्याला आताच काही दिवस झालेले आहे, तो एएनसीला बदली होऊन आला आणि खारघरचा पण आताच बदलून खारघरला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो खूप वर्षापासूनच त्या ठिकाणी काम करतो. तो असं नाही की आम्हाला माहिती होतं ना आपण दुर्लक्ष असं नाही. ही माहिती आपल्या तपासात आपल्याला मिळालेली आहे की कोणालाही माहिती नव्हती, आपण निष्पन्न केलेली माहिती आहे. अशी पण माहिती समोर येते की ज्या पोलिसांना आपण अरेस्ट केली आहे त्यांना मदत करणारे वरिष्ठ लेवलचे अधिकारी आहेत, 3 अधिकारी आहेत, त्यांचा तपास सुरू आहे. ह्या तपासामध्ये तरी अद्याप तसं काय दिसलं नाहीये, परंतु अजून तपास सुरू आहे. 10 दिवस झालेले आहेत. तपास ऑनगोइंग इन्व्हेस्टिगेशन आहे. काय 1 तारीख आहे त्यांची. म्हणजे आतापर्यंत सांगतो, पुढे आणखी जे निष्पन्न ते होईल. त्याच्या इंटरव्ह्यूशन मध्ये जे कळलंय, हा थायलंडमधनं माल ऑर्डर करतो, हा माल मागवतो. थायलंडचा जो कोणी पेडलर आहे तो त्याला माल सप्लाय करतो आणि तो कस्टमला आल्यानंतर त्याचं क्लिअरन्सचं काम के करतो. ज्याच्याशी संबंधित आमचे अंमलदार होते, जे मी वारंवार सांगतो, गुरुनाथ चिचकर नसून के सोबत संबंधित ते अंमलदार होते, म्हणून त्यांना त्यात अटक केली. आणि क्लिअरन्समध्ये जे कस्टमचे अधिकारी इन्व्हॉल्व होते, त्या प्रशांत गौर नावाच्या अधीक्षक सुपरिटेंडेंट रँकचा ऑफिसर आहे, त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेली आहे. प्रश्न मुद्दा मगाशी सुटला होता. आरोपी नंबर 8 आणि 9 हे दोघं जण अंगडिया व्यवसाय करणारे लोक आहेत. के म्हणजे जो के बंगेरांनी ऑर्डर केल्यानंतर जो के क्लिअरन्सचं काम करायचा, त्या लोकांची जी काही कॅशमध्ये व्यवहार होते ते ह्या अंगडियाला आणून द्यायचे आणि अंगडिया त्या व्यवहारांना USDT याच्यामध्ये वॉलेटमध्ये करन्सीमध्ये त्याला कन्वर्ट करायचे आणि तिथनं ते पेमेंट वेगळ्या ठिकाणी करायचे. तर यांनी बेसिकली NDPSचा मुद्देमाल हा भारतामध्ये मागवण्याकरता, डिस्ट्रीब्यूट करण्याकरता जे काही फॅसिलिटेशन अवेलेबल करून दिलेलं आहे ते म्हणजे याने क्रिएट केलेलं USDTचं अकाउंट आणि कॅशला केलेलं त्याच्यामध्ये कन्व्हर्शन. USDT अकाउंट याला आपण असं म्हणतो. कॅशचं त्याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं. जसं क्रिप्टो करन्सी बिटकॉईनचं यूज केलं जातं तसं या पद्धतीने इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी हे अशा वॉलेटचा वापर करतात. मी तुम्हाला पहिलेच बोललो की ज्या वेळेस आम्हाला पुराव्याविषयी आम्ही ताब्यात घेऊ कोणाला पण, त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आपण जे नाव घेताय अशा आमच्याकडे मल्टिपल नाव आहेत, 10-15 लोकांची, ते सस्पेक्ट यादीमध्ये आहे. पण पकडल्यानंतर इंट्रोगेशन नंतर जेव्हा लिंक ऍक्च्युअली कनेक्ट होईल तेव्हाच माहिती देता येईल. नाही, आमच्या इंट्रोगेशन मध्ये आलेलं आहे, आमच्या तपासामध्ये आलेलं आहे, बंगेरामध्ये आले, नावं सगळ्याच लोकांची आलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही याच्यापूर्वी पण माहिती पब्लिश केलेलीच आहे वृत्तपत्रामध्ये. 1000 कोटीचं नाही, परत सांगतो. प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, अजून इन्व्हेस्टिगेशन नाही झालेलं. ती माहिती, तो ड्रग एअरपोर्टला आलाय. एअरपोर्टला आल्यानंतर कस्टमचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे महाराष्ट्र अख्खा आहे, छत्तीसगड आहे, कर्नाटकाचा काही भाग आहे, आंध्राचा काही भाग आहे आणि गोवा आहे. हे एवढा तो एरिया रिजन हँडल करतो. त्याच्यामुळे तो माल नवी मुंबईत विचारा. आपण 14 तारखेला नेरुळ सेक्टर 15 मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा ANC युनिटला मिळाली तेव्हा आमचे PI संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली. जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल 3 आरोपी त्यांना दिसले. त्यातले 2 आरोपी त्यांनी इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला. त्या 2 आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला 201/2025 या CR खाली गुन्हा दाखल झाला. ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले, ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं NDPSचा माल भारतामध्ये मागवला जातो, तो एअरपोर्टला येतो. एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे, त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली. क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली. माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या अंगडियांना यूज केल्या गेलं, कॅश देऊन त्याचं USDT मध्ये कन्व्हर्शन, अशा 2 अंगडियाला अरेस्ट केल्या गेली. जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता, ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते, खारघर पोलीस स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक्स सेलचा एक अंमलदार, जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या के सोबत कनेक्ट होते, अशा 2 अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली. असे टोटल 10 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून 73 लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. या 10 जणांचा एकूण टोळी काय होता आणि जो मेन मुख्य सूत्रधार आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा,
तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं, इतर ठिकाणावरनं, तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो, असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत. त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे, कस्टम ऑफिसर, क्लिअरन्स एजंट, पैसे देणारे अंगडिया, आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे, जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेले आहे, त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचलेली. पोलीस नाईक ऑलरेडी केकीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणून त्यांना अटक करण्यात आली किंवा काही वेगळा काही अजून रोल होता? नाही, पोलीस नाईक हे जे आम्ही 2 पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे. केवळ केके सोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे. केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघं जण कनेक्टेड आहेत. सर, केकेच्या बँक खात्यामध्ये त्याने अनेकांना खाती वापरलेली आहेत, त्यांनी पण समोर आलेलं आहे. किती पैसे मिळाले, काय समोर आले? सध्या काय आमचं मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स आहेत, मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे, पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटमधून गेले, ते अकाउंट कोणाच्या नावाने आहे, त्याचे होल्डर्स कोण आहे, ऑपरेटर्स कोण आहे, याचा तपास चालू आहे आमचा. SIT स्थापन केलेली आहे आपण. प्रत्येक आम्ही इतर आरोपी आम्हाला महत्वाचे काही अटक करायचे आहेत, इंट्रोगेशन त्याच्यामध्ये एक पेपरवर सर्व सायमल्टेनियस सुरू आहे आमचं. त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे आणखी, की केके तो बनावट आधार कार्ड बनवायचा. म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी, त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल, मग नवीन झहाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं, त्याच्यामध्ये फोटो केकेचाच आहे. मग जेव्हा पार्सल आला त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल, तर तसं बनावट केलेलं, फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड दाखवायचा, म्हणून त्यात फॉर्जरीचे सुद्धा सेक्शन्स आपण गुन्ह्यामध्ये ऍड केलेले आहे. यापूर्वी पण त्याच्यावर दाखल आहे, दाखल आहे.